ए आत येऊ नका, तिकडेच थांबा. बरं बरं. थांबा. वीणा. अरे हाय. जाऊ दे. थांब जा. अरे आज काय स्पेशल आहे? सांगणार जावई बापू, सगळं सांगणार, घाई करू नका. आजी मला पण. अधिक मास सुरू झालाय. आज जावयाचा मान असतो. औक्षण केल्याशिवाय कसं आत घेईन मी? चला आता आत यायचं. चला 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 पळा. आनंदी चल आपण बाहेर खेळायला जाऊया. हा, चल चल चल. ए सावकाश. हो आजी. हो आजी. अरे जानून आली. अरे हो की. मला वाटलं पुण्याहून निघणार आहे म्हणजे लवकर येईल, आमच्या आधी पोहोचेल. बघ ना ग, किती उशीर झाला. कुठे राहिलेत दोघं कोणास ठाऊक. अहो मी काय म्हणते, एक फोन करून बघा ना कुठपर्यंत आले. बघतो. आई मला वाटतंय ना जानूनीच उशीर केला असेल. तुला माहितीये ना तयार व्हायला किती वेळ लावते ती. अगं असू दे ग, नवीन नवीन लग्न झालंय ना तिचं, वेळ लागणारच. अरे काय फोनच लागत नाही तिचा, ऑफ आहे. आजही फोन लागत नाहीये. आई मला वाटतंय ना त्यांच्या घरी काहीतरी प्रॉब्लेम आहे. म्हणजे मागे पण व्यंकी भाऊजींचा ऍक्सिडेंट झाला होता ना, तेव्हा मी असेच खूप फोन ट्राय केले पण फोनच लागत नव्हता त्यांचा. हो ना ग. अरे देवा. वीणा तू म्हणतेस तसं असेल बहुतेक. पण लक्ष्मी तू आठवते का, आपण मागे एकदा त्यांच्याकडे गेलो होतो तेव्हा बघ आपल्या कोणाच्याच फोनला रेंज नव्हती. पुन्हा तसंच काहीच होतंय की काय? मग पण म्हणजे मग जानू आणि जयंत निघालेत की नाही हे आपल्याला कळणार कसं? व्हॉट यू मीन? चांगलंच कळतंय म्हणजे? नाही तसं नाही. पाहिलं ना मी तुमच्या हातावर गरम गरम कॉफी सांडली, ते केवढं भाजलंय सर तुम्हाला. तुमच्या काळजीपोटी बोलले मी. मी एक काम करते, ते पाणी तुमच्या हातावर होते. दे 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 दे, हात दे इथे. नको नको जानू. अहो जयंत सर असं काय करताय? द्या इथे. थांबा सावकाश. बघू 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 बघू. सर हो केवढं भाजलंय हे, आणि तुमचे कपडे पण खराब झालेत. बरं मी काय म्हणते, तुम्ही वर जा आणि तुमचे कपडे चेंज करा आणि या जखमेवर सगळ्यात आधी आईस पॅक लावा. मी हे किचनचं आवरते. आपल्याला निघायला उशीर होतोय ना, उगाच लेट पोहोचायला नको तिथे. जा बघू. नाही 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 जानू, तू 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 जाऊन वेट वाईप्स घेऊन ये. मी भातावर पाणी टाकतो आणि आईस पॅक पण तूच आणून दे मला. बरं आणते. बाबा बघितलं का, तुझी बहीण आलीये, तुझं लक्षच नाहीये. तू बायकोशी चॅटिंग करत बस. मी आलीये त्याचं काहीच नाही तुला. अगदी बरोबर आहे तुझं. मी पण बघतेय सतत आपला फोन मध्येच असतो आज. हा अधिक महिना. अच्छा छोटूचा मेसेज आहे. आरतीच्या आईने बोलवलंय तिकडे. हा आरती बहिणीची आई तर बोलवणारच ना. नाही कसं आहे, तुझाही अधिक मास साजरा व्हायला पाहिजे ना. बायको बाहेर आहे पण सासू तर आहे ना. सिद्धू तुझं अगदी बरोबर आहे. व्यंकी तू जा तिकडे. अरे आरतीच्या आईंना काही हवं नको ते विचार. त्यांची काळजी तुलाच घ्यायला पाहिजे आता. हा नीट विचार त्यांना. मला भूक लागली. अजून किती वेळ वाट बघायची? अहो मी काय म्हणते, जयंतराव आणि जानूला कदाचित उशीर होतोय, तर ते आले की त्यांचं औक्षण करूच. पण आता सगळ्यांनाच भूक लागली तर सिद्धूचं औक्षण करून घेऊया का? हे अगदी बरोबर आहे. नाही जसं आनंदीला भूक लागली आहे तसं माझ्या पोटात सुद्धा कावळे ओरडायला लागलेत. आणि त्यात अनारसांचा घमघमाट सुटलाय म्हणजे
मिळणार जावई बापू, अनारसे पण मिळणार. औक्षण झालं की सगळं मिळणार. विणा अगं जरा सगळी अगं बाई झाली सगळी तयारी झाली. गुणाची ग माझी पोळ. जावई बापू येत आहे ना, औक्षण करून घेईन म्हणते. चल चल. अगं बाई आजी मला पण. हो ग, तुला पण ओवाळणार. हा मान फक्त बाबाचा बरं. आणि आता आमच्या लाडूबाईंना है ना. घर भरले आपले प्रेमळ साथीने, हे कुटुंब नांदते मन कधी ते अहो दुःख साहते, घर सारे सुखी नाहते. जावई बापू गोड मानून घ्या बरं. अरे निश्चय काय. हे सिद्धू, आनंदी खा ग. घर हे जण पृथ्वीवरी स्वर्ग वाटते. कसं आहे ग? बोल छान झालं. मस्त आलेत काकू. सिद्धू, अरे ही छोटीशी भेट आमच्या. निवास तुझ्यासाठी पण आहे. निवास भावना तुझ्यासाठी पण आहे. इथेच ठेव. भावना, जावई बापू, हा खरं तर तुमचा पहिला अधिक मास आहे. जे आम्हाला शक्य झालंय ते केलंय, अतिशय प्रेमाने केलंय. गोड मानून घ्या. काकू अगं खरंच या सगळ्याची काय गरज होती अगं. तुमचे आशीर्वाद पुरेत आम्हाला. आई, सिद्धिराज अगदी बरोबर म्हणताय. आम्हाला तुमच्या आशीर्वादापेक्षा जास्त काय हवं असणार आहे? भावना, सिद्धू, अरे आमचे आशीर्वाद तुम्हा दोघांबरोबर सतत आहेतच. पण अरे अधिक मास आहे, जावयाचा मान असतो ना. बरं बरं, ये लवकर ये. जय सर बघू. जयन सर, अहो ही जखम तर अजून मोठी झाली आहे. खूप भाजलंय हो तुम्हाला. ते भाजल्या भाजल्या कळत नाही एवढं, पण नंतर लक्षात येते हे सगळं. मी काय म्हणते, तुम्ही एक काम करा, तुम्ही आता घरीच आराम करा. मी एकटीच आईकडे जाऊन येते. हा, रिअली जानू, म्हणजे हे अधिक मास, हे सण वगैरे तुला माझ्यापेक्षा जास्त इम्पॉर्टंट आहेत. जानू, जस्ट इमॅजिन, तुझ्यासोबत हे असं काही झालं असतं ना, तर मी असं केलं असतं का? जयंत, तुझ्या फॅमिलीला आपण भेटायला जाणार असतो ना, तर मी कधीच असं खोटारडेपणा करून स्वतःला भाजून घेतलं नसतं. हे सगळं मुद्दाम करतोयस तू.